वर्धा जिल्ह्यातील एका गाजलेल्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे। विजय गोपाळ येथील बँक व्यवस्थापकावर शाही फेक आणि मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी देवडी पुलगावचे आमदार राजेश बकाणे यांच्यासह सर्व 10 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तब्बल 10 वर्ष चाललेल्या या खटल्याचा निकाल आता समोर आला आहे। हे प्रकरण जुलै 2016 मधील आहे। देवळी तालुक्यातील विजय गोपाळ येथील बँकेत शेतकऱ्यांच्या पीक कर्ज मंजुरीस विलंब होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या। या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाणे यांनी बँकेला भेट देत व्यवस्थापकांकडे जाब विचारला होता। यावेळी झालेल्या वादातून व्यवस्थापकावर शाही फेक आणि मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता। या घटनेनंतर आमदार राजेश बकाणे यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर अनेक वर्ष सुनावणी सुरू होती। सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आलेत। सर्व बाबींचा विचार केल्यानंतर आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा आणि ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केलेत। यावेळी आमदार राजेश बकाणे यांच्यासह सर्व 10 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। या निर्णयामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे। निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना आमदार राजेश बकाणे यांनी आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठविला होता आणि न्यायालयाने सत्याची बाजू मान्य केल्याचे सांगितलेत। आहे की 2016 मध्ये इलाहाबाद बँकेने जे शेतकऱ्यांना कर्ज दिलं नव्हतं त्याबद्दल जाब विचारायला गेलो होतो आणि त्या जाब विचारण्यामध्ये मी जेव्हा त्या बँक अधिकाऱ्यांना विचारलं की आतापर्यंत किती केस डिस्बर्समेंट झाल्या लोनच्या आणि किती केस पेंडिंग आहे, तर त्यांनी मला गठ्ठा दाखवला आणि त्याच्यावरून त्यांच्यासोबत वादावादी झाली आणि 2016 मध्ये त्यांनी खोटा रिपोर्ट दिला की आम्हाला मारलं, आमच्यावर शाई फेकली आणि 2016 पासून तर 2026 पर्यंत आजचा गायतपर्यंत ती केस ॲडव्होकेट महेश टावरी हे लढले। त्यांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली आणि आज तो दिवस उजाडला। हुंडाई मातेच्या कृपेने आणि ॲडव्होकेट महेश टावरी यांच्या मदतीने, सहकार्याने आणि मेहनतीने आज ती केस निर्दोष सुटली। माझ्यासोबत अन्य असणारे गजानन राऊत असेल आणि अन्य सहकारी असेल, हे सुद्धा आज यांची सुद्धा निर्दोष मुक्तता झाली। विजय गोपाळ बँक प्रकरणातील हा निर्णय राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। तब्बल 10 वर्षांनंतर न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे आमदार राजेश बकाणे यांच्यासह सर्व आरोपींना मोठा दिलासा मिळत आहे।